मिरज म्हैसाळ रोडवरती बसवेश्वर नावाचं एक हॉटेल आहे आणि इथं आपल्याला मिसळ खूपच फेमस आहे. 45 वर्ष हे लोक इथं मिसळ बनवतात. त्याबरोबर वडा आणि बाकीचे सगळे नाश्त्याचे पदार्थ देखील मिळतात. तर आज आपण 45 वर्ष यशस्वी व्यवसाय करणाऱ्या त्या काकांना भेटणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव शांतीनाथ सिद्धराम वसमने. आता मिसळचं आपल्या- म्हटलं तर बरेच दिवसापासून आता जवळजवळ 40-45 वर्ष हा. झालं. अगदी व्यवस्थित. आणि आमचं कसं आहे, घरची चटणी आम्ही बनवणार करणं, बर. सगळं स्वतः करणार आहे, त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही. तर आम्हाला तुमची जी रेसिपी आहे ती तुम्ही कशा पद्धतीने करता आणि मटेरियल किती चांगल्या क्वालिटीचं वापरता, कशा पद्धतीने बनवता हे जरा आम्हाला दाखवा तुम्ही. हो, दाखवतो. तर मित्रांनो, आज आपण बसवेश्वर हॉटेलच्या सगळ्यात मोठ्या मालकांना भेटणार आहोत. तर मालक नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. हर्ष. हर्ष. आपल्या हॉटेलला काय कशासाठी लोक खरेदी करतात? मिसल पोरची. मिसळ पोटी खरेदी करतात. बर, मिसळ चांगली आहे आपली. कशी आहे मिसळ? एक नंबर. आम्हाला देणार का मिसळ करून मग? हा, नक्की देणार ना? मित्रांनो, आता मिसळची प्रोसेस बघूया. चला हर्ष, मिसळ कशी करतात बघूया. चला. कसं आहे, प्रत्येक पातेलीला ताजं ताजं तेल वापरायचं. बर. म्हणजे त्यात क्वालिटीत बदल होत नाही. हे पातेल्यात पण बघा. हे बघा, हे डायरेक्ट असं हे ताजं तेल ओतलं पाहिजे. ओके, मिसळा म्हणजे ताजं तेलच वापरायचं. हा. आता हे मसाला काकांनी केलाय. हे त्यात जिरा आहे, आलं आहे, लसूण आहे, हा. दालचीन आहे, धना आहे, हा. खोबरं हा. आहे, लसूण आहे. त्यात सगळं पेस्ट तयार करून घेतलंय. एकदम जबरदस्त सुगंध असा मसाला यायला लागलाय. हा. आता बघा, हे जरा लाल झालं. ओके. हे पूर्ण पेस्ट आम्ही ह्या पद्धतीनं हलवतोय. ओके ओके. ते ओला मसाला करूनच ठेवला असं? हा, तयार करतो. लागेल तसं आता तुम्ही येणार आहे म्हणताना केलं. तर मित्रांनो, आता 100% सांगू शकतो की जबरदस्त होणार आहे मिसळ. कारण ओला मसाला जेव्हा तेलात टाकला तेव्हा असा जबरदस्त सुगंध आलाय, ते काय विचारू नका. इथं बघू शकता तुम्ही, ओला मसाला जो आहे तो आता मस्तपैकी फ्राय व्हायला लागलाय. हे खडा मसाला बारीक करून ठेवलेला आहे. खडा मसाला. हे 2 चमचे असं पेस्टला वापरतोय. ओके. हे काय आहे? हे बी मसालाच आहे. ओके. हा. कसला चटणी आहे का? हा, चटणी नाही, दालचीन, हिंग, हा. धन, हे ओके. सगळं मिक्स आहे. मिक्स आहे. आता प्रोसेस बघतोय आपण. मसाले टाकले सगळे आणि तेल चांगलं गरम झाले आणि मसाला पण बघू हे शकता. बघा, हे असं चटणीत आम्ही तयार केलेली असते. चटणी तयार केली. हा, कांदा लसूण घालून सगळं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं तयार केलेलं असतंय. वरण दाखवलं होतं. तर मसाला आता टाकला जातो मित्रांनो हा. त्याच्यासमोर. हा. ही घरगुती चटणी जी आहे हा, ती टाकलेली घरगुती आहे. चटणी. थोडं आपल्याला पाहिजे त्या चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ. आता हे किती लोकांची करतोय मिसळ आपण? हे आता हे जवळजवळ अर्ध पातेलच आहे. अर्ध पातेलं. हा. तुम्ही याला काय म्हणता या भाजीला? इथं आता कोल्हापूरमध्ये तर याला पातळ भाजी म्हटलं जाते. हे सांबर म्हणतो आम्ही. सांबर म्हटलं हा. जाते. मिसळचं सांबर हे. ओके. काय काय ठिकाणी सांबर म्हणतात, काय काय ठिकाणी स्टॉक म्हटलं जातं. बरेच प्रत्येक गावाप्रमाणे नाव वेगळे. हा. पण कोल्हापूरमध्ये गेला तर पातळ भाजीच म्हणा, सांबर म्हणू नका. हा. आता हे गरम फुटाण पाणी- डाळ फुटाण डाळ भिजवलेला आहे. फुटाण डाळ भिजवली. पीठ हा. काय यात मटकी आहे, वाटाणा आहे, हा. सब. आणि बटाटो कसं आमचं हे असं याच्यामध्ये मटकी आहे, हे वाटाणा वाटाणा आहे. हा, मोड आलेलं व्यवस्थित. complete आता आपल्याला झालं. पाहिजे तेवढं सांबर बनवलं जातं. ओके. आता हे किती लिटरचं बनवलं आपण? हे जवळजवळ एक वरण जातं. 10-15 लिटर आहे. हा. तुम्हाला ट्रायल साठी केलंय. ओके. काय आता ते हे काय असं टाकतोय? असंही वल्ल खोबरं असतंय. ओलं खोबरं किसून ठेवलेलं आहे. हा, केलं. ते टाकलेलं आहे आता. वा. मित्रांनो, जसं सगळं तुम्ही आता इथं बघू शकता, कट काय सुंदर आला याला. आणि मिसळ म्हटलं की कट पाहिजेच. आणि समोर बघू शकता कट एकदम सुंदर आलाय. थोडस कोथिंबीर टाकलं. ओके. कोथिंबीर टाकलेली आहे बारीक हा. केलेली. भरपूर काय व्यवस्थित अगदी कट सकट आहे ना. हा. कट बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त कट आलाय. हा. छान अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. हा. तर मित्रांनो, ह्या मिसळमध्ये काका मिसळचा रेट जरा सांगा आपला. आता मिसळचा रेट आता ह्या 8-15 दिवसात गॅस मिळणं हे 50 रुपयाने विकतोय. आता बरं, त्याच्या आधी किती होता? 40 रुपये होतं. 8 40 वर्षापासून 40 रुपयाने मित्रांनो, हॉटेलचे छोटे मालक म्हणजे दादा, नाव सांगा तुमचं, ओळख होती. सुरेश वसमनी. सुरेश दादा आहेत. हा. आणि सुरेश दादा काकांना छान मदत करतात इथे. दादा, आता किती वेळ लागेल अजून सांबार हे झालं तयार? 5 मिनिटात उकळी येते, सांबर तयार होते. काकांनी तर अगदी स्पीड मध्ये बुलेट स्पीड मध्ये करून दाखवलं आम्हाला. आता झालं, येत आलंय, उकळी आलं की नाही एक नंबर बनते. बरोबर. ते बटाट्याची भाजी असते,
उकळ ओके. ते ह्याच्यात सोडायचं. तर मित्रांनो बटाट्याची भाजी जाडी येते. बटाट्याची भाजी आता तयार असलेली ह्या सांबारमध्ये टाकले. ही वेगळी देण्यापेक्षा या सांबारमध्येच होते हा. आणि सांबारला एक थिकनेस पण येत असेल ना ते त्याला? घातलं की नाही जाडी येत्या, बरोबर. जरा क्वालिटी लागत्या. म्हणजे सांबारला एक थिकनेस पण येत असेल त्याला हा. त्या भाजीमुळे. हा. जसं मगाशी म्हणाल होतो की सेपरेट बटाट्याची हा. भाजी दिली जात नाही, हा. ती सांबारमध्येच घातली हा. जाते. वरनं मटकी वाटाणा बटाटो पाहिजे असलं तरी पण देऊ शकते. त्यात घातल्यावर एक नंबर होते त्याच्यापेक्षा. म्हणजे सांबारला थिकनेस पण येतो. तर मित्रांनो कुठलाच पदार्थ मिसिंग नाही. मला वाटलं होतं बटाट्याची भाजी नाही आहे त्यामध्ये, पण दादाने ती घातलेली आहे त्यात आता येलो बटाट्याची भाजी. हा. तर मित्रांनो इथं या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. आता ही मिसळ तयार झाली आणि आता आपण मिसळची टेस्ट करून बघणार आहोत. आणि खूप छान पद्धतीने इथं सगळी व्यवस्था केलेली आहे बसायची. या बाजूला वॉश बेसिन देखील एक छान पद्धतीने बनवलेला आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की अगदी फॅमिली घेऊन जरी आलात तर कम्फर्टेबल इथे तुम्ही बसून सगळ्या वस्तू खाऊ शकता. सर्वसाधारण दिवसातनं 5, 6, 7 पातेलं सांबर जाते. एवढं सांबार जाते म्हणजे एकूण किती लिटर जाते? जवळजवळ एक 70-80 लिटर तर होते. अरे बापरे, 70-80 लिटर मित्रांनो सांबार इथं खपते. त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की किती लोक इथं गर्दी करतात आणि फॅमिली सहित येतात आणि कम्फर्टेबली बसून इथं सगळे पदार्थ एन्जॉय करतात. बरोबर नाही का? आमचं रवी आहे मग. बरं राहणार कुठले? आम्ही इथं कर्नाटक कल्लो म्हणून गाव आहे. बर. चिकोडी अंकली चिकोडी पासून बर. जवळच आहे. हा. ओके. काय घेतलात आणि कसं वाटली पद? आता मिसळ घेतले. हा. ते मिसळ एकदम चांगला आहे. ओके. क्वालिटी व्हायची आहे सगळं. क्वालिटी आहे मग परत क्वांटिटी आहे. क्वांटिटी पण आहे. क्वांटिटी पण आहे. ओके ओके. हा फरसाण आहे. फरसाण आहे, हा. पापडी आहे, ओके मका चिवडा आहे, ओके. हे चिवडा बनवलेला आहे. बर. शेव आहे. ओके. बऱ्याच वस्तू म्हणजे अगदी पुरेपूर वाट्या भरलं जाते. ओके हा, तर मित्रांनो मिसळची वाटी कशी भरली जाते बघणार आता. थोडंसं बरोबर काका दाखवतो. हा तर हा मका चिवडा घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा. हा त्यानंतर हे पापडी घातलेलं आहे. पापडी घेतल्या जर टॉप पिंडाचा. हे चिवडा बनवलेला घातलेला आहे. ओके चिवडा आहे आणि हा हे फरसाण. चांगल्या क्वालिटीचं फरसाण आहे. ओके. शेव पण अगदी बेसन डाळ दळलेल्या ह्याच्यापासून बनवलेलं शेव असते. शेव आहे. ओके. हा. अशा पद्धतीने सगळं वाट्या तर भरतात. मित्रांनो फुल्ली डेकोरेटिव्ह अशी ही मिसळ आहे, म्हणायला हरकत नाही आहे. कोल्हापूरमध्ये जसं मटकी बटाट्याची भाजी आणि सांबार दिलं जातं म्हणजे पातळ भाजी त्यावरती दिली जाते. सांबारला पातळ भाजी म्हणतात. तर इथं ऍडिशनल म्हणजे मक्याचा चिवडा आणि फरसाणा देखील घातलेला आहे. कट चेक करू शकता मित्रांनो. आता हा कट पण दिला जातोय सोबत. आणि हा जो सांबार हे सांबार जे आहे ते मित्रांनो अनलिमिटेड आहे आणि फक्त आपल्याला ब्रेड कांदा कोथिंबीर पाहिजे तेवढं लिंबू किती मागू देत. बर. आज लिंबू 800-900 रुपये शेकडा आहे तरी पण 4 मागू देत द्यायलाच पाहिजे. बरोबर. आणि मध्ये तुम्ही सांगत होते कांदा महागला होता तेव्हा पण त्यावेळी पण कांदाच लावलो. बर. हा. कोबी नाही. कोबी कापलंच नाही. डुप्लिकेट काय माल कसं आहे? सगळा ओरिजिनल माल असतो. 4 दिवस वाढतंय, 4 दिवस कमी होतंय. बरोबर. मग त्या वाटणीचं गिराईक तोडण्यापेक्षा सरस कांदा लावलो. कधी गिरायकांना नाराज करायचं नाही हा हा. उद्देश आहे. स्पीड मध्ये म्हणजे 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला ती मिसळ करून दाखवली देखील. येऊपर्यंत बराच वेळ पण झाला होता आणि काकांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल. आणि समोर बघू शकता मिसळ आलेली आहे आता. आणि मिसळ सोबत आपल्याला हा पेटी पाव दिलेला आहे. दोन स्लाइस दिलेले आहेत. 2 स्लाइस करून हा पेटी पाव दिलेला आहे. सोबत आपल्याला एक कांदा सेपरेट आणि लिंबू दिलेला आहे आणि पेटी पाव आहे आणि समोर बघू शकता ही मिसळ आहे. तर फुल्ली डेकोरेटिव्ह अशी ही मिसळ आहे आणि त्याच्यावरती ओलं खोबरं देखील दिलेलं आहे. ही जबरदस्त मिसळ आता टेस्ट करणार आहोत. ओके. हो हो. तर आता ही मिसळ इथली पद्धत आहे की अशी मिसळ ओतली जाते प्लेटमध्ये. ओके ओके ओके. आणि याच्यावरती कांदा लिंबू पण घेतला जाईल. ओके. तर इथं प्लेटमध्ये मिसळ अशी ओतून खाल्ली जाते आणि हो घेतो. तर आता थोडासा आपण छोटा हा लिंबू त्यावरती पिळून घेऊयात. हा थोडस कट घेतो. असं मटेरियल असते. वा. थोडंसं कट आहे. ओके. तर मित्रांनो आता थोडासा कट आपण घेतलेला आहे आणि इथला पेटी पाव जो आहे तो देखील अगदी क्वालिटीचा आहे. मऊ आणि सॉफ्ट आहे पाव. आता एक बाईट तयार करूयात आपण.
सांबार मध्ये फुल डीप केलेला पाव. अतिशय जबरदस्त मिसळ. पेटी पाव सुद्धा एक महत्वाचा भाग असतो मिसळमध्ये आणि तो देखील अगदी सॉफ्ट आहे. आणि मिसळमध्ये बुडवल्यानंतर हा सगळा सांबार आणि मसाले जे आहेत ते ऑब्झर्व करून घेतोय. एक बाईट करून घेऊया. वा. तर मित्रांनो, तुम्ही जर खरंच मिसळ प्रेमी असाल आणि मिरजेचे असाल तर ह्या आपल्या जवळ असणाऱ्या ठिकाणाला, मिरज म्हैसाळ रोडवरती असणाऱ्या बसवेश्वर हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आता ही जबरदस्त मिसळ मी आता एन्जॉय करणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सांगली, कोल्हापूर, मिरजेतील बरेच व्हेज व्हिडिओ आपण शेअर करतो आणि खूप चांगली चांगली ठिकाणं आपण लोकांना सजेस्ट करतो आणि लोक तिथं जाऊन एन्जॉय करतात. तर त्यामुळे आपले चॅनल शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, सबस्क्राईब करा. बरेच व्हिडिओ आपण टाकतो आणि त्यांना खूप छान असे व्ह्यू पण येतात, चांगला रिस्पॉन्स आहे. पण बऱ्याच वेळा लोक सबस्क्राईब करायला विसरतात. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा. ऑल बेल आयकॉन दाबल्यानंतर मी जे व्हिडिओ टाकतोय त्याचे डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि त्यामुळे मी कुठला व्हिडिओ टाकलाय ते समजायला तुम्हाला मदत होईल. तर चॅनल व्यवस्थित बघा. सगळे आपली प्लेलिस्ट आहे सांगलीची, जवळजवळ 150-200 व्हिडिओ आहेत सांगलीमध्ये काय काय मिळतं ते बघायला. कोल्हापूर मधली पण प्लेलिस्ट आपण खूप छान पद्धतीने आता मोठी आपली बनते, तर ते देखील व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलं सांगलीचं चॅनल पोचवा. अगदी पोट भरून मिसळ आता खाल्लेली आहे आणि समोर बघू शकता ही पाण्याची बाटली आहे. तर तुम्ही म्हणाल की पाण्याची बाटली का दाखवतोय, तर या हॉटेलला ही नीर कंपनीची कुठली तरी पाण्याची बाटली आहे, ती 10 रुपयाला मिळते. तर कधी ह्या रोडवरून जात असाल, पाण्याची गरज असेल तर इथं थांबून तुम्ही बाटली घेऊन जाऊ शकता. फक्त 10 रुपयाला ही थंडगार पाण्याची बाटली तुम्हाला मिळेल. मित्रांनो, जस्ट आपण आता मिसळ संपवले आणि समोर बघू शकता एक लस्सी पण घेतलेली आहे. उन्हाचे दिवस आहेत आणि आता पुन्हा सांगलीपर्यंत प्रवास करायचा आहे गाडीवरून. तर ही गुलकंद लस्सी घेतली आहे, रेट आहे 25 रुपये आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, काजू, बदाम आणि चेरी वगैरे टाकलेले आहे. तर रेट आहे 25 रुपये. असं समोर बघू शकता हे गुलकंद देखील आहे. मिक्स करून घेतो पहिल्यांदा. तर मित्रांनो, खरंच तृप्त झाल्यासारखं वाटते. गरमागरम झणझणीत मिसळ नंतर ही गारवा देणारी लस्सी म्हणजे सोने पे सुहाग आहे. मित्रांनो, या इथं सगळे पदार्थ टेस्ट करा. माझं वाईट मकानदार. ओके, राहणार कुठले? मी कर्नाटकचा. कर्नाटकातले. बर बर बर. कशी वाटते? मिसळसाठी हे इथं मी आलाय. बर. चांगला आहे तर मिसळ. हा. तिथं कवा पण मी मिरजला गेलो तर पण मिसळ येतं, जेवणच मिसळ खाऊनच जात आहे? खाऊनच जातो. एवढी आवडते म्हणजे? बर. नमस्कार. आपलं नाव सांगा. हितेश पटेल. आम्ही इथं पहिलं ते जुनी दुकान होतं तिथं किती वर्ष झाले? 10 वर्ष झाली येत आहे. आणि काय घेता इथं आल्यानंतर? मिसळ. मिसळच? 10 वर्ष आल्यानंतर दुसरं काय ट्राय केलं नाही, मिसळच फक्त? मिसळ. का बरं, कारण काय? हा पहिल्यापासून त्याची मिसळ. मिसळच आवडते. 3 वर्षाला गेला. 3 वर्ष झाले येत आहे. बरं, इथं काय घेताय तुम्ही आल्यानंतर? मिसळ. मिसळ. काय वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? क्वालिटी चांगला आहे. क्वालिटी चांगली आहे. तर आता मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करतोय आपण आणि काकांचे आभार मानण्यासाठी आपण आता आलोय इकडे किचन मध्ये. काका, खरंच आभार. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मिसळची तुमची रेसिपी दाखवली. खरंच बरं वाटलं मिसळ खाऊन आणि तुम्हाला भेटून देखील. काय सांगाल? एक नंबर वर. तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स? हे बेस्ट वर. बेस्ट वाटलं. चांगलं. खरंच 45 वर्ष काकांनी व्यवसाय स्थिर ठेवला, वाढवला आणि आज खूप छान पद्धतीने इथं नाव त्यांचं आहे मिसळच्या बाबतीत. तर काका नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सांगा. प्रदीप शहा आरग. ओके, कधीपासून येतं इथं? येतोय बरेच वर्ष, 15-1 वर्ष झाली येतोय. बरं, आणि काय घेताय मग आल्यानंतर? एक तर बिझनेसच्या हिशोबानं पण येतोय. बर. आणि तुमच्याकडं मिसळची क्वालिटी पण असते, खूप चांगली असते. बर. म्हणजे इतकी अप्रतिम आहेत आणि मेन म्हणजे काय, क्वालिटी बरोबर त्यांची सेवा पण चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे. सर्व्हिस चांगली आहे आणि काका बोलतात पण छान एकदम. हो, खूप छान. आणि अक्षरशः म्हणजे रिस्पेक्टिव्हली मुलं पण त्यांची रिस्पेक्टिव्हली अगदी चांगल्या प्रकारे बोलतात. तर मित्रांनो, मिरज म्हैसाळ रोडवरती विजयनगरला आपण आलोय आणि विजयनगरमध्ये हॉटेल बसवेश्वरला आज आपण भेट दिली आणि तुम्हाला लोकेशन दाखवलंय. आणि इथंच विजयनगरमध्ये पाठीमा पेट्रोल पंप दिसत असेल तर त्याच्या अलीकडेच बसवेश्वर हॉटेलला आपण भेट दिली आणि इथली मिसळ टेस्ट केली. तर लोकेशन दाखवलं मित्रांनो, त्या लोकेशनवरती या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका.